असेल आणि तुम्हाला अशाच नवनवीन आणि त्याचबरोबर डेली मालिकांचे अपडेट्स पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता पुढील भाग खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे, कारण पुढील भागामध्ये इथे आपण पाहणार आहोत जी काही सायली आहे, सायली अर्जुनला सतत फोन करण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याला फोन केल्याच्या नंतर इथे त्याचा फोन लागत नसतो आणि त्याचा फोन न लागण्याचं कारण सुद्धा तसंच असतं, कारण इथे प्रियाने त्याच्याकडून त्याचा मोबाईल काढून घेतलेला असतो आणि त्याचा मोबाईल इथे काढून घेतल्याच्या नंतर आता एक महत्त्वाची गोष्ट प्रेक्षकांवर झालेली असते आणि ती म्हणजेच की इथे तिचं असं म्हणणं असतं की काही जरी झालं तरी सुद्धा तू फोनवर बोलायचं नाहीस आणि त्याचबरोबर इथे आता फोनवर न बोलायचं नाही, कारण की इथे फक्त आणि फक्त आपण दोघं सुद्धा एन्जॉय करण्यासाठी आलेलो आहोत आणि त्यामुळे फक्त इथे एन्जॉयच करायचं आहे असं इथे ती बोलत असते. आणि त्याचबरोबर आता फोन बंद असल्या कारणाने इथे सायलीला खूपच जास्त काळजी वाटत असते आणि त्या काळजीपोटीच इथे आता ती तिला काळजी वाटत असते आणि त्या काळजीपोटीच इथे ती अलिबागला जाण्यासाठी पोहोचलेली असते. आता अलिबागला जाण्याचं कारण सुद्धा प्रेक्षकांनो अगदीच तसंच असतं, कारण की इथे अर्जुन हा फोन उचलत नसतो आणि सायलीला खूपच जास्त इथे तिची काळजी वाटत असते. आता सायलीला काळजी वाटणं सुद्धा अगदीच तेवढं साहजिक आहे प्रेक्षकांनो, कारण की इथे आता महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की अशी असते आणि ती म्हणजेच की इथे जी प्रिया आहे ती प्रिया अजिबातच चांगली नसते आणि त्यामुळे इथे सायली खूपच जास्त काळजी करत असते. आणि जेव्हा सायली इथे अलिबागला जाऊन पोहोचते तेव्हा इथे अर्जुन आणि त्याचबरोबर प्रिया जी आहे ती इथे डान्स करताना तिला पाहायला दिसत असतात. आता ह्यांचा जो डान्स आहे तो इथे सायली पाहत असते आणि सायलीने डान्स पाहिल्याच्या नंतर मात्र इथे आता जेव्हा सायली तिथे जाऊन पोहोचते तेव्हा अर्जुनला आणि प्रियाला खूपच मोठा इथे धक्का बसत असतो आणि तेव्हा अर्जुन म्हणत असतो की तुम्ही इथे काय करत आहात आणि कशामुळे इथे आलेला आहात असं सुद्धा इथे तो तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो. पण सायली म्हणत असते की का मी इथं आलेले तुम्हाला आवडलं नाही आहे का, किंवा तुम्हाला डिस्टर्ब झालेला आहे का, आणि काय गं प्रिया हा माझा नवरा आहे, दुसऱ्याच्या नवऱ्यासोबत असं कोणी नाचतं का, असा कोणी डान्स करतं का. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते की तुझं काय चाललेलं आहे, तू अशा पद्धतीने माझ्याशी का बोलत आहेस तेच मला काही कळत नाही आणि त्याचबरोबर तू अशा पद्धतीने माझ्याशी बोलू नकोस आणि इथे तो तुला कंटाळलेला आहे किंवा त्याला तुझ्यासोबत बोलायचं नाही आहे किंवा तुझ्यासोबत राहायचं सुद्धा नाही आहे असं इथे ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र आता सायली खूप चिडते आणि ती म्हणत असते की हा माझा नवरा आहे, माझ्या नवऱ्यासोबत असं तू कसं वागू शकतेस, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते.
तर आता प्रेक्षकांनो, प्रिया तिथून निघून जाते आणि प्रिया तिथून निघून गेल्याच्या नंतर इथे सायली अर्जुनला खूप काही बोलत असते. ती म्हणत असते की काय चाललेलं होतं हे, तुम्ही या पद्धतीने प्रियाकडून सर्व काही गोष्टी काढून घेणार होतात का? तेव्हा अर्जुन म्हणत असतो की मिसेस सायली, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय आणि मी इथे फोन फ्लाईट मोडला टाकून कॅमेरा ऑन करून ठेवलेला होता आणि त्यामुळेच तुम्हाला फोन लागला नसेल. आणि मी बघा मोबाईलमध्ये रेकॉर्डसुद्धा केलेला आहे, व्हिडिओ शूट करण्यासाठी ठेवलेला आहे, असं सुद्धा इथे ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र इथे आता जे काही जो काही अर्जुन आहे तो इथे बोलल्याच्या नंतर सायली त्याचा मोबाईल काढून घेते आणि मोबाईलमध्ये ते काही जे काही रेकॉर्ड झालेलं आहे ते इथे पाहत असते. तर त्यामध्ये इथे अर्जुन आणि प्रियाचा डान्स तिला दिसतो, त्यामुळे ती अजूनच चिडते आणि चिडून दोघेही बाहेर पडतात. अर्जुन तिला खूप समजवण्याचा प्रयत्न करत असतो, पण आता इथे सायली काहीच ऐकत नाही आणि चालत चालत रस्त्यावर येतात. तर समोर आल्याच्या नंतर इथे आता तिला प्रतिमा दिसते आणि प्रतिमा दिसल्याच्या नंतर ती एका गाडीसमोर आलेली असते. काही लोक तिला वाचवण्याचा खूप प्रयत्न करतात आणि तिला वाचवण्याचा प्रयत्न केल्याच्या नंतर इथे आता सायलीला खूपच मोठा धक्का बसलेला असतो की ही इथे प्रतिमा आहे आणि त्याचबरोबर ही प्रतिमा आहे तर ही अशी कशी इथे आलेली आहे. आणि त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की तर आता प्रेक्षकांनो, इथे प्रतिमाला पाहिल्याच्या नंतर सायली अगदी स्तब्ध होते. तिला कळतच नाही की ते काय होतं आणि काय नाही, कारण एवढ्या दिवसाने तिला प्रतिमा दिसलेली असते, तिची आई दिसलेली असते आणि आता खरंच ती प्रतिमा होती का नाही हे सुद्धा ती शोधून काढणार असते. आता अर्जुन आणि सायली घरी जायला निघालेले असतात तेव्हा कल्पना इथे सायलीला फोन करते, पण अर्जुन तिचा फोन उचलतो, कारण काय सायली जी आहे ती अजिबातच बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नसते आणि ती खूपच जास्त अस्वस्थ सुद्धा झालेली असते. तेव्हा कल्पना म्हणते की अर्जुन, तू सायलीचा फोन का उचललेला आहेस आणि सायली कुठे आहे? तेव्हा अर्जुन सांगतो की ती आहे माझ्याच बाजूला बसलेली आहे, पण आम्ही आता घरी 10-15 मिनिटात पोहोचतोच आहोत, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र प्रेक्षकांनो, आता इकडे सायलीला खूप जास्त त्रास होत असतो. अर्जुन तिला सतत काही प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करत असतो, पण आता सायली मात्र त्याचं काहीच उत्तर देत नाही आणि सायलीने इथे त्याचं काहीच उत्तर न दिल्याने ते दोघे सुद्धा घरी जाऊन पोहोचतात. घरी गेल्याच्यानंतर सायली प्रतिमेच्या फोटोकडेच पाहत असते आणि तेव्हा तिला मनामध्ये काय काय विचार येत असतात. तर अर्जुन तिला कसं बसं घरी घेऊन जातो, आतमध्ये खोलीमध्ये घेऊन जातो. तेव्हा खोलीमध्ये गेल्याच्यानंतर सुद्धा तिची तीच बडबड इथे सुरू असते, मला प्रतिमा त्या दिसल्या होत्या, त्या जिवंत आहेत वगैरे वगैरे. तर आता प्रेक्षकांनो, इथे पुढील भाग मात्र खूपच जास्त रंजक असणार आहे आणि तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर आपल्या मिराज भाईचा यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण पुढील भागामध्ये इथे आपण पाहणार आहोत जी काही आपली सायली आहे ती इथे दुसऱ्या दिवशी अर्जुनला दाखवत असते. प्रतिमाचा फोटो तिने काढून आणलेला असतो आणि प्रतिमाचा फोटो भिंतीवरचा काढून आणल्याच्या नंतर ती पूर्ण चेहऱ्याला तिच्या जखमा करत असते पेन्सिलने वगैरे, रेड कलरनं, आणि त्याचबरोबर ओढणी पांघरून टाकत असते आणि म्हणत असते की ह्या त्याच बाई होत्या, ह्या प्रतिमा त्या जिवंत आहेत आणि त्या अलिबागला आहेत, असे इथे ती अर्जुनला खूप सांगण्याचा आणि समजून सांगण्याचा सुद्धा प्रयत्न करत असते. अर्जुन म्हणत असतो की नाही, ती बाई मरून कितीतरी वर्ष झालेली आहे, कितीतरी दिवस झालेले आहे, तुम्हाला काहीतरी गैरसमज होतोय. पण शेवटी आता इथे सायली जी आहे ती अर्जुनला स्वतःचं म्हणणं पटवून दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. तर प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं, सायलीच्या ह्या म्हणण्यावर किती लोक विश्वास ठेवतील आणि त्याचबरोबर घरातले तिला साथ देतील की नाही, किंवा प्रतिमाचा शोध घेण्यापर्यंत जाऊन पोहोचतील की नाही, हे सुद्धा पाहणं तेवढेच इंटरेस्टिंग असणार आहे. तर अशाच नवनवीन आणि त्याचबरोबर डेली सिरियलचे अपडेट्स पाहायचे असतील तर आपल्या मिराज व्हाईस यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि त्याचबरोबर इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत. तोपर्यंत धन्यवाद.